वासुदेवाय श्री सद्गुरुनाथ की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी श्रीमती महाराज की जय। परम पूज्य ओम नारायणं पद्मभूं वशिष्ठं शक्तिं जगत्पुत्रपराशरं च व्यासं शुकं गौतमं महान्तं श्रीशंकराचार्यमुदास्य पद्मपाञ्चहस्तामृतं च शिष्यम् श्रुति स्मृति पुराणानालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सुप्रभाष्यकृतं वन्दे गुरुं नित्यं श्रुतं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं ईश्वरो गुरुरात्मेति मुक्तिभेदविभागे श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी शिवों महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु स्वामी श्री महाराज यांच्या असीम कृपा प्रसादाने हा शक्तिपात मार्गाचा सत्संग सुरू आहे। सत्संगामध्ये विषय चाललेला आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये जे महान सत्पुरुष संत झालेले या संत सत्पुरुषांनाही शक्तिपाताने दिशावरून निर्माण झालेले। हा विषय शक्तिपाताचा होता हे त्यावेळेला तुम्ही सांगितले नाही, पण शक्तिपात हा शब्द त्यावेळेला नव्हता। शक्तिपात हा शब्द तंत्रज्ञानातून आपल्याकडे आलेला आहे। त्यामुळे शक्तिपाताच्या ऐवजी जे निराळे शब्द त्या काळामध्ये वापरले गेले त्या दिशेला झालेले आहे। अर्थात नाम काही दिलं परंतु प्रक्रिया एकच आहे। प्रक्रिया अशी की सद्गुरूंच्या कृपेनं शिष्याच्या अंतरंगामध्ये गुरु शक्ती प्रविष्ट होते, संक्रमित होते आणि त्या जागृत शक्तीनं त्या शिष्याची ही पूर्ण शक्ती जागृत होऊन त्याला क्रियायोगांचा आणि अनेक प्रकारच्या अनुभवांचा लाभ होतो।
अशा प्रकारचा हा योग असल्यामुळे हा योग आपल्या संत सत्पुरुषांनाही लाभलेला आहे. मुख्यतः आपले मुख्य गुरु जे आहेत जन्म त्या मार्गाचे आहेत. त्यानंतर मग नांदेड महाराज पाहिले आपण, संत एकनाथ महाराज पाहिले, संत तुकाराम महाराज विषयी आपल्या हृदयात आणले. संत तुकाराम महाराज हे किती दिवस भंडाऱ्याच्या त्या डोंगरावर एकांतामध्ये आणि खूप साधनांनी त्यांनी भक्ती मार्गाची साधना. तथापि त्यांना गुरु नसल्यामुळे गुरुशिवाय हे आत्मज्ञान प्राप्त होत नाही हे त्यांच्या अनुभवाला आला. आणि म्हणून ते पंढरीला जातात आणि आपले नमस्कार करून प्रार्थना करतात की हे गुरुदेव आहेत, भगवंता मला गुरु द्या, तुम्हीच माझे गुरु आहात, तसे करा परत तुम्हाला गुरु दीक्षा असं सांगितल्यानंतर मग भगवान पांडुरंगांनी त्यांना आदेश दिलेला आहे की उत्तरेला जा आणि त्या ठिकाणी श्री केशव चैतन्य नावाचे जे सत्पुरुष आहेत त्यांच्याकडून तू दीक्षा घे. ऐकायला येत नाही का? केशव चैतन्य कथा करू नावाच्या ग्रंथामध्ये या संगीता तपशीलवार आलेला आहे. महाराजांनी आपला अनुभव कुठेही घेऊन ठेवले त्यांचे इतके अभंग आहेत, परंतु त्या अभंगांमधून असा मला गुरु प्राप्त होऊन असा अनुभव आला असं परंतु या महात्म्याने त्यांना हा अनुभव दिला त्यांच्या संबंधीच्या ग्रंथामध्ये तुम्ही शकता. आणि त्यांनी त्या ग्रंथामध्ये असं लिहून ठेवलेले तुकाराम महाराज आपल्याच घरावयाच्या सेवन याचं गुरु करायला हवं. आचार्य सेवन म्हणजे गुरुंचं सेवा करण्याचं भाग्य आपल्याला लाभलं. तुकाराम महाराजांना खूप दिवसापासून भंडारीच्या दर्यावर भंडारीच्या डोंगरावर ते सांगत असताना त्यावेळेला त्याला हा आठवण झालेला होता. म्हणून आपल्याला कोण गुरु मिळेल म्हणून ते तुसावे देवाला गुरु म्हणून गेला पंढरीशी, तेव्हा आपल्याला गुरु कोण भेटेल, कोणाची सेवा करायला हवी म्हणून पंढरीला गेलेले करुणी साष्टांग नमस्कार उभा राहिला करद गुरु. पांडुरंगाचा मुठीपुढे साष्टांग नमस्कार घातला, हा गुरु उभे आहे. विनंती करी वारंवार श्री विठ्ठल मूर्तीस, वारंवार पंढरीच्या पांडुरंग मुक्तीला प्रार्थना करत होते. देवा आणि होते ते देवा तू कर्म गुरु. अरे खरा मी तूच तर माझा मोठा गुरु आहे. देवा तू कर्म गुरु करावा माझा अंगीकार. आणि हे गुरु पंडित माझा तू माझा अंगीकार कर, स्वीकार कर. मग उपदेश करून तरी करून जन्म मला सुखवा. देवाची हीच इच्छा होती शेवटी. ते आता कोणा जन्म नको, हा जन्मनाचा फेरा चुकावा म्हणून हे पंडित माझा गुरु हो आणि मला देव दे. अशा प्रकारची ते प्रार्थना करत होते.
बोलले रुक्मिणी सांगतं भगवान पांडुरंग त्यांच्याशी बोलू लागले असे त्यांना कशा पद्धतीने बोलले असतील हे त्यांना माहिती. परंतु भगवान पांडुरंग त्यांच्याशी बोलून का सांगितलं, माझेच स्वरूप असे ओळखूलात. अरे ओळखू गावात जा, तिथे माझं स्वरूप प्रकट झालेले आहे. हे केशव चैतन्य साक्षात उपदेश करतील. तेव्हा ओतूर गावामध्ये जा, तिथे केशव चैतन्य नावाचे महापुरुष आहे, ते तुला उपदेश करतील. ऐसे देवी सांगितलेल्या घरी अशा प्रकारचा भगवान पांडुरंगातून आदेश मिळाल्याने सांगितल्यावर तुकाराम महाराज ओतूरला आलेले. आता ओतूर हे असं खेळणार कोणती लोक आहे. त्या गावामध्ये आल्यानंतर आता किती लागलो म्हणून बाजारामध्ये माझा कुठे असेल त्या गावाची बाजारातून जाऊन केल्यास एक गाडी बकऱ्यांमध्ये राहिला. हा जो जाऊन केली होता त्याचा तेलाचा घाणा असेल तिथं, तेलाच्या घाण्यापुढे बखर जागा असेल, त्या बखर जागेमध्ये खूप अवतरले नाही. बखर मध्ये राहिला. पुढे आता आपण स्नान करावं म्हणून तिथे मांडवी नावाची नदी आहे. जात हो के मांडवी स्नाना, तेव्हा कविता गाना प्रार्थना. तेव्हा त्या मांडवी मध्ये स्नान करून प्रार्थना करीत होते. कविता गाला प्रार्थना, तेव्हा त्याने केले साष्टांग नमना, उपदेश करावा म्हणून. तेव्हा आपल्याला माहिती नाही, परंतु त्या नदीमध्ये स्नान करून ते प्रार्थना करत होते की देवा गुरुदेवा मला भेटा आणि मला उपदेश करा. तेव्हा त्याने केले साष्टांग नमना, उपदेश करावा म्हणून. देवाचा उत्तम अधिकार वाहून निसकी ठेवला कर. तेव्हा ते केशव चैतन्य त्या ठिकाणी आले असतील. त्यांनी पाहिलं की हा तुकाराम अधिकारी विषय उत्तम शिष्य आहे म्हणून त्याच्या जवळ जाऊन त्यांच्या मस्तकावर ठेवले. असा हा शक्तिपाताचा प्रकार मस्तकावर हात ठेवू शकेल प्रदान करणं हा प्रकार घडलेला आहे. स्त्रियाचा उत्तम अधिकार पाहुणी मस्तकी ठेवला कर. रामकृष्ण हरी हा मंत्र त्या लागू सांगितला आणि उपदेश केला सांगितलं. रामकृष्ण हरी हाच मंत्र जर मंत्राचा अर्थ सांगितला तेव्हा अशा तऱ्हेनं राम कृष्ण आणि हरी हे जे तीन देव आहेत हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. आणि हा जो मंत्र आहे हा खरा म्हणजे दत्ताचाच मंत्र आहे. दत्तामध्ये हे तीन देव आहेत. राम म्हणजे विष्णू आहे,
कृष्ण म्हणजे आपले भगवान ब्रह्मदेव आहे. तो कोणालाही तुम्ही ब्रह्म म्हणा आणि कृष्ण हे म्हणा, राम म्हणा, विष्णू म्हणा. तेव्हा विष्णू, ब्रह्मदेव आणि हरी म्हणजे शिव असं काही म्हणत नाही. परंतु तीन देव असे ज्या एकत्र मंत्रात येतात, त्या तीन देवांचा उद्देश मंत्र त्याला दत्तात्रयाची प्रार्थना सुद्धा प्रभू रामकृष्ण हरीच आहे. कारण ब्रह्मा विष्णू महेश्वर तत्वमध्ये ते एकच तत्व सगळीकडे पसरलेलं हो. आपल्या दृष्टीने आपण वेगवेगळं समजतो. भगवान पांडुरंग तरी कोण आहे? तेच महाविष्णू आहेत. तात्पर्य असं की वेगळ्या नावांमुळे आम्ही त्यांच्यामध्ये भेद पाहतो. नाव भिन्न आहे, पण नाम भिन्नता असली तरी तत्व तेच असतं. आणि तत्वाच्या दृष्टीने सगळे देव देवता एकरूप आहे आणि गुरुही तसे पाहिलं तर एकच आहे. अशा तऱ्हेनं रामकृष्ण हरी हा मंत्र त्यांना सांगितला. रामकृष्ण हरी हा मंत्र कळाला की सांगितला. त्या मंत्राचा अर्थ सांगून, जसं मंत्र सांगून त्या मंत्राचा अर्थही सांगितला की अरे या मंत्राचा अर्थ काय आहे. मंत्राच्या अर्थामध्ये तीन देव जे आहे ते कोण आहे आणि वास्तविक ते तीन म्हणजे तीनही नाही, ते एकच तत्व होते. भगवत तत्व एकच आहे, परंतु त्यांना विविध नावं, वेगवेगळी नावं असल्यामुळे आपण त्यांना वेगळे समजतो आणि म्हणून द्वैताची भावना, अनेकत्वाची भावना आपल्या मनामध्ये येते. ही अनेकत्वाची येणारी भावना आपल्याला विभक्त करते, वेगळी करते आपल्या सगळ्या साधकांमधून. माझा मंत्र वेगळा, तुझा मंत्र वेगळा, त्याचा मंत्र वेगळा, त्याचा देव वेगळा, याचा देव वेगळा, माझा देव वेगळा, अशा प्रकारचा भेदभाव सुरू होतो. वास्तविक हे सगळं एक आहे, अद्वैत आहे सगळं, द्वैत कुठंच नाहीये. अशा प्रकारचा हा उद्देश करा की केशव चैतन्यांनी लोकांना सांगितलं आहे. काय नाही तसा हा उद्देश पडत की या मंत्राचा अर्थ सांगून ते अशी ठसवलेले पूर्ण ज्ञान. तेव्हा तुकोबारायांना पूर्ण ज्ञानी केले केशव चैतन्याने. अरे हे सगळं एकच एक तत्व आहे, तेच भगवत तत्व आहे, तेच आत्मतत्व आहे, तेच ब्रह्मस्वरूप आहे. अशा प्रकारचा हा एकत्वाचा उपदेश केला असेल आणि त्यांना ते ज्ञान ठसवलं. ते अशी ठसवलेले पूर्ण ज्ञान जेथे मायेचे नसे आवरण, हे जे ज्ञान आहे पूर्ण ज्ञान ठसवण्यासाठी मायेचं आवरण आधी बाजूला करावं लागतं. गुरुंचं खरं कार्य हेच आहे. गुरुंनी साधकाच्या चित्तामध्ये असलेली ही जी माया आहे, हे जे आवरण आहे, ती माया दूर केली पाहिजे. कारण साधक जर मायेच्या त्या पाशामध्ये अडकून राहिला तर त्याला आत्मतत्वाचं कधीच स्वरूप कळणार नाही. कारण माया मोठी विचित्र आहे. माया लोभ दाखवते, माया दाखवते आणि त्यामुळे तो मनुष्य या संसाराच्या पाशामध्ये साचून जातो. जगाच्या व्यवहारांमध्ये, जगाच्या कर्मांमध्ये तो सतत राहतो.
म्हणून गुरुचं कार्य, महत्वाचं कार्य हे आहे की या दिशेने त्याचं मायेचं आवरण बाजूला करायचं. त्याचं हे अज्ञान जे आहे, माया जे आहे ते अज्ञान करत असते. ते अज्ञान दूर केल्याशिवाय त्याला ते ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान कसे प्राप्त होईल. तेव्हा तुकोबारायांचं ते सगळं मायेचं आवरण बाजूला केलं. जेथे मायेचे नसे आवरण हेची स्वरूप दाखवले. चैतन्यांनी त्यांना जे स्वरूप दाखवले ते स्वरूप म्हणजे स्वतःच रूप म्हणजे आत्मस्वरूप. आत्म्याचं स्वरूप दाखवण्यासाठी माया बाजूलाच करावी लागते. तर मायेनं ते रूप दाखवता येते. माया हे आवरण आहे, झाकण पडदा आहे तो. तेव्हा हा मायेचा पडदा बाजूला सारून मग ते स्वरूप दाखवता येतं. ते गुरुने केलं हे त्यांच्या बाबतीमध्ये. त्याची स्वरूप दाखवले. ते झाला परमानंद. अरे जेव्हा त्यांनी स्वतःचं स्वरूप पाहिलं, आपलं रूप पाहिलं, तेव्हा तुकोबारायांना परमानंद झाला. आणि कोणाला होणार नाही. आत्मस्वरूपाचं दर्शन जेव्हा आपल्याला होईल त्यावेळेला आपल्यालाही तोच आनंद होईल. झालेला आहे. म्हणून परमानंद झाला तुकोबारायांना. इथे झाला परमानंद, सरला देव भक्ताचा भेद. तुकोबाराय आता भक्त राहिले नाही, ते देवस्वरूप झालेले आहे. देव आणि भक्त हा भेदही आता तिथे राहिला नाही. भगवत स्वरूप तुकोबाराय झालेले. सरला देव भक्ताचा भेद, साध्य साधनाचा भेद. आता साध्य नाही, साधन नाही. जे साधन आपण करतो आणि त्याच्याने जे साध्य होतं ते आत्मतत्व, असा भेद राहिलेला नाही. तेव्हा साध्य साधन आता मोडून गेलेले आहे आणि ते आत्मस्वरूप प्राप्त झालेले आहे. साध्य साधनाचा भेद हे सर्वापूर्वी मावळला. काय तुकारामांची अवस्था झाली बघा. नाही म्हणून त्या केशव चैतन्य कथा करून या ग्रंथामध्ये दिलेली आहे. असं कुठं तरी कोणीतरी कोणाबद्दल लिहून असलं तरच आपल्याला ते कल्पना नाही तर कसं कळणार आहे. नाथांसारखे आणि बनवासारखे क्वचित महात्मे आपलं स्वतःच बनवून आपल्या दुसऱ्यांसाठी घेऊन ठेवतात. परंतु बऱ्याच संतांनी हे आपले स्वतःचा अनुभव गुप्त ठेवले. असं आता आपण दुसऱ्या संतांकडे जाऊया. संत नरोबाराय एक महासंत गेले. संत नरोबाराय हे तुकोबारायांचे शिष्य. या तुकोबारायांना केशव चैतन्यांनी आता ही अवस्था प्राप्त करून दिलेली आहे. त्या तुकोबारायांना शिष्य मिळाले नरोबाराय. तेव्हा आता तुकोबाराय नरोबारायांना कोणती दीक्षा दिली. या तुकोबारांना जी दिशा प्राप्त झालेली आहे, ज्या दिशेने त्यांना स्वरूप प्राप्त झालेले आहे, तो परमानंद प्राप्त झालेला आहे, ते मायेचं आवरण नाहीसे झालेलं आहे त्यांचं. तर मग आता ह्या आपल्या नरोबाराय शिष्याला ते कोणती दीक्षा दिली. तिला सामान्य दीक्षा असेल का, साधी दीक्षा असेल, गळ्यात माळ घाल आणि कुठे नाम देऊन देतात जप कर. आजकाल असंच आज ते सांगता सुद्धा हो शिष्य चालू आम्ही त्याची माळ घातली अरे नुसती माळ घालून काम
ठीक आहे, गुरुकुल मानतो तो गुरु जनांना, परंतु अपमान यायला पाहिजे. मला काय म्हणायचंय की त्या सद्गुरूच्या कृपेनं त्या साधकाला, त्या शिष्याला आत्मज्ञान जर प्राप्त झालं नाही तर काय त्या गुरुसमोर करू. आता तुकोबांनी योगवारांना कसा उद्देश केलेला आहे. संत योगवारांना संत तुकोबांकडून शक्तिका दिशेने निजात्म स्थिती प्राप्त झाली, त्यांनाही आत्मस्थिती प्राप्त झाली. श्री संत तुकाराम महाराजांना परंपरेने मिळालेली शक्तिका दीक्षा यांनी संत योगवारांना घेऊन प्राप्त केले. आता एक बरं झालं की स्वतः योगवार आहे, आपल्या स्वतःचा अनुभव सांगताय. फोटो आपल्याला काहीच म्हणता येणार नाही, पण त्यांचंच आपण घेतात आहे, त्यांची दोष नाही. योगवारा स्वतः सांगून राहिले तुम्हाला तुकोबांनी कशी दीक्षा दिली आणि त्यावेळी मला काय लावलं. बघा, योगवारा सांगून राहिले येऊन या कृपा बनते या स्वामी सद्गुरु नाथे. ते येऊन या कृपा बनते तुकोया स्वामी सद्गुरु नाथे. सद्गुरूला तुकोया स्वामी कृपावंत होऊन माझ्या देवाने कृपामध्ये दीक्षा कसली लावली. म्हणजे काय, तेव्हा सद्गुरु तुकोबा कृपा करण्यासाठी हात ठेविला मस्तकी. तो प्रकार तुकोबांनी योगवारांच्या मस्तकावर हात ठेवले. साधी दिशा असेल त्याच्या शक्ती संक्रमणच हे नाही. हात ठेविला मस्तकी देऊनी प्रसाद केले सुखी. तेव्हा माझ्या मस्तकावर तुकोबांनी हात ठेवला आणि मला सुखी केलं. अर्थात हे जे सुख आहे हे आपलं सुख आहे, हे काही सामान्य सुख नव्हे. तेव्हा योगवारांचा हा स्वतःचा अनुभव ते स्वतः त्यांच्या अनुभव सांगत आहेत. म्हणून आपल्याला मान्यच करावे लागेल की हे शक्तिपात दिशा तुकोबारायांनी चालवली. पण त्यांना जे ज्या पद्धतीने मिळालं त्याच पद्धतीने योगवारांना त्यांनी दिले. हात ठेविला मस्तकी देऊन प्रसाद केले सुखी. प्रसाद म्हणजे काय खरी सकल दिली असेल का, खरी सकल खाऊन सुखी केलं. हा प्रसाद म्हणजे ही जी प्रसन्नता आहे, हे जे आत्मचैतन्य आहे, हे जे शक्ती स्वरूप आहे ते त्यांना दिलं आणि त्यांना सुखी केलं. माझी वाढवली मती. मग योगवारा म्हणतात की माझी मती वाढली. मती म्हणजे बुद्धी. तो सामान्य विषय होतो, परंतु तुकोबांनी मला ज्या मस्तकावर हात ठेवला आणि मला जे दिलं प्रसाद म्हणून, त्यामुळे माझी बुद्धी वाढली. आणि त्या बुद्धीने मी काय केलं मग, गुणवर्णा स्फूर्ती. आणि मग मला गुणवर्णन करण्याची स्फूर्ती मिळाली. नाहीतर मी काय सांगू शकलो असतो, म्हणजे ते बुद्धी चातुर्य नव्हतं. परंतु सद्गुरूच्या कृपेने काय घडू शकतं हे योगवारा स्वतः आपला अनुभव सांगितले की मला स्फूर्ती मिळाली, स्फुरण झालं मला गुणवर्णन करण्याचं. काव्य सुरलं आणि योगवारांची गाथा आहे.
एक सामान्य संतत कुटुंब बसले आणि संध्याकाळी काय टाकले आपले गुरुवरवया स्तुती मिळा म्हणे मी बोलता दिसे खरी हे त्याची सत्ता. तेव्हा किती नम्रता आहे. म्हणतात मी तुमच्याशी बोलताना दिसतो मी वर्णन करणारा सर्व खरा, परंतु ही माझी सत्ता नाही. ही त्यांची सत्ता आहे, तुकोबांची सत्ता आहे, गुरुची सत्ता आहे. गुरुकृपेने मला हे सगळं लाभलेले. म्हणून माझ्या हातून जे काही लिहिलं जाईल, लिहिलं गेलं हे सगळं गुरुकृपेने लिहिलं गेलेले, गुरुंच्या सत्तेत झालेले. अशा प्रकारचा हा विनयाचा भाव आहे. सद्गुरूंच्या प्रती हा किती नम्रतेचा भाव निर्माण आहे हे दिसते. बघा आता हे तर निर्माण सांगितलं, परंतु आता आपले अनुभव सांगताय. दीक्षा झाल्यानंतर आपल्याला कोणते अनुभव आले व आपली स्थिती कशी झाली याचे वर्णन करताना संत आता दीक्षेच्या वेळची स्थिती सांगितली. पण आता माझी दीक्षा झाल्यानंतर मला जे अनुभव आलेले आहे त्या अनुभवाचं वर्णन आता करायचं आहे. आणि हे साधकांच्या दृष्टीने फार महत्वाचं असतं. आपल्याला दीक्षा झाल्यानंतर आपल्याला कोणते कसे अनुभव आले हे जर आपण लिहून ठेवलं तर पुढच्या साधकांना त्याचा उपयोग होतो. साधकांना त्याची ही वर्णन ऐकून त्याला स्फूर्ती येते. बघा योगाला काय म्हणताय, डोळ्याचाही डोळा बुद्धी. हा जो डोळा आहे ना, या डोळ्याचा डोळा मागे बुद्धी आहे. डोळ्याचाही डोळा बुद्धी माझी गुरु या कृपानिधी. म्हणजे माझा डोळाचा डोळा म्हणजे ज्ञान बुद्धी जी आहे ना ती गुरु या कृपानिधी. कृपानिधी कोण? सद्गुरु. त्या सद्गुरु कृपानिधी तुकोबा स्वामींनी माझी बुद्धी म्हणजे डोळ्याचा डोळा उघडून दिला. आणि काय केलं? देखणी करून या त्रिशुद्धी, देखणी करून या त्रिशुद्धी निजात्मपदी स्थापलेली. आणि मला बोलायला लागले, एक सामान्य व्यक्ती होती सुरुवातीला, परंतु या दिशेने त्यांच्यामध्ये तेवढी स्फूर्ती आणि तेवढं सुंदर प्रकारचं वर्णन कौशल्य आलेले काव्य म्हणतात. देखणी करून या त्रिशुद्धी निजात्मपदी स्थापली. माझी सगळी शुद्धी झाली. हे शुद्धी, अंतकरण शुद्धी, सगळं शुद्धी झाल्यानंतर मला आत्मस्थितीमध्ये स्थापन केलं त्यांनी. निजात्मपदी स्थापली. मग तेने दिसती ठाव ठाया, ठाया ठाव जेव्हा माझी बुद्धी अतिशय शुद्ध करून निजात्मक पदामध्ये स्थापन केली त्यांनी, त्यावेळेला मला तेने दिसती छाया ठाव हृदय सकळांचे भाव. ते म्हणतात मला किंवा सगळ्या लोकांचे अंतःकरणामध्ये ठेवलेले जे कोणते भाव असतील ना ते मला कळायला लागले. तुमच्या मनात काय विचार आहे, तुझ्या मनात काय विचार आहे, तुमच्या मनात काय चाललंय,
म्हणजे दुसऱ्यांच्या अंतःकरणामध्ये असलेला जो आत्मराज आहे तो कथाही दाखवू शकतो. म्हणून गळोबारायांना आता सगळ्यांचे अंतःकरण करू लागले असं ते म्हणतात. एवढी महान देणगी आहे सद्गुरूची. दुसऱ्याच्या अंतःकरणाचे भाव जाणणं साधी गोष्ट काही ही औषधे घेऊन पहा, इंजेक्शन घेऊन पहा, नैतिक भाव हे इतर कशानेही प्राप्त न होणार असं आहे. ते दिसती ठाया ठाव जुळे सकळांचे भाव, संत दाबीचे अनुभव आणखी ही सर्व माया. आणि मग आपल्याला संतांनी जे जे काय सांगितले दाखवलं ते जे आत्मस्थिती आहे ते सोडून बाकीचं सगळं माया स्वरूप आहे. ते एकच तत्व, ते आत्मतत्व तेवढंच एक खरं तत्व. ते आत्मतत्व सोडून बाकीचं जेवढं तुम्ही म्हणा ते सगळं माया स्वरूप आहे. आणि नेमकं आता आपल्या सर्वसामान्य माणसाचं जीवन कसं असतं की नेमकं तेवढं ते आत्मतत्व सोडून सगळं माया स्वरूपच आपण पाहत असतो, बघत असतो. म्हणतात मला आता फक्त ते खरं स्वरूप कळलं आणि बाकीचं सगळं माया स्वरूप आहे हे गुरुंनी मला दाखवून दिलं. संत दादी जे अनुभव आणखी ही सर्व माया नवल कृपेची ही जाती म्हणतात. ही कृपा सद्गुरूची कृपा म्हणजे काय मिळेल याच्यासारखं नवलाचं दुसरं कोणतंही नाही. काय आश्चर्य सद्गुरू कसं देतात. हे कुठला पदार्थ आहे हा देवातला जाणून देतात आपल्याला नाही. तो काहीतरी वेगळा असेल आणि म्हणून ते त्या दीक्षेचं वर्णन करतायत. नवल कृपेची ही जाती मोह ममता भ्रांती. अहो माझी मोह ममता आणि भ्रांती समाप्त झाली भेटली. त्याच्याने सद्गुरूच्या या कृपा कसा कशी वगैरे या प्रपंचाच्या मोहामधून भ्रमामधून भ्रांतीमधून बाहेर पडणं होतच कशी हे गुरुकृपेच्या एखाद्याशिवाय होत नाही. हे स्वतः अनुभव सांगताय. नवल कृपेची हे जाती कुठली मोह ममता भ्रांती. उत्पत्ती स्थिती प्रलय होती ते निवृत्ती आठवले. हे जे निर्माण होतं राहतं आणि नष्ट होतं ही जी उत्पत्ती स्थिती आणि लय ह्या ज्या प्रक्रिया सतत चालू आहे. आता माझ्या बाबतीमध्ये ते सगळं समजलं. आता उत्पन्न व्हायचं नाही, राहायचं नाही, मरायचं नाही. जन्माला याचं येणं म्हणजे उत्पन्न होणं. काही दिवस या जगात राहणं म्हणजे स्थिती आणि मृत्यू येणं म्हणजे नाही. आपल्या सगळ्यांचं जीवन त्याच पद्धतीने चाललंय. सगळं जग तसं चाललंय ना. उत्पत्ती स्थितीला यामध्ये सगळं जग चाललेलं आहे ना. उत्पन्न होतात, काही दिवस राहतात आणि पुन्हा नाहीशी होतात. तेव्हा ही सगळी जगाची रूढी आहे. सगळ्या जगाचा हा प्रकार आहे. सगळ्या विश्वामध्ये हे चाललेलं आहे. उत्पत्ती स्थिती बघा ना. वनस्पती घ्या, पक्षी घ्या, प्राणी घ्या, जीव जंतू घ्या, सगळे
कमी होतात. आता बघा पाऊस झाला किती प्राणी जन्माला आले, किडे निर्माण होतात, लोक रात्री निर्माण होतात, दिसतात आपल्याला, सकाळी मरून पडलेले असतात. आता त्यांचं जीवनच तेवढं त्या कालापुरतं असतं आणि आपल्याला वाटतं आपण खूप चांगले, खूप दीर्घ जगतो, परंतु हा दीर्घ आणि हा जो भेद आहे हा काल्पनिक, शेवटी मरावंच लागतं. तेव्हा उत्पत्ती स्थिती आणि लय ही सगळीकडे सुरू आहे. म्हणतात माझं हे सगळं संपवलं गुरु आहे, आता उत्पन्न व्हायचं नाही, म्हणजे जन्माला यायचं नाही, व्हायचं नाही, व्हायचं नाही. मी जन्ममरणाच्या चक्रातून सुटून चाललो होता. अरे केवढा लाभ आहे हा, साधी गोष्ट नाही. उत्पत्ती स्थिती प्रलय होती ते लिहिती आले, देखणे झाले नयना नयन, काय देखता झाले नयना नयन. त्या गुरुच्या नयनामध्ये माझे नयन दिसून गेले. दृष्टिपात या देखता झाले नयना नयन, देखती आपले ही वर्तन. आणि आपलं जे वर्तन आहे, आपलं जे जीवन आहे, तेही आता यायला लागलं, समजलं. मेरा स्वामी देखती आपले ही नयन वर्तन, राहिले ठाईच ते जडवणं, अभेद होऊन देखती. म्हणतात की आता मी माझं जे वर्तन आहे, माझं जे जीवन आहे, तेही मी स्वतः पाहून राहिले आणि मला ते अभेदाचं दर्शन मिळालं. माझ्या जीवनामध्ये आता भेद मावून गेलेला आहे, भेदच दिसत नाही मला. मेरा स्वामी सद्गुरुनाथा देखना तुझी नाही आता, पूर्ण सर्वस्वी शरणागती गुरुना. म्हणतात हे सद्गुरुनाथा तुझा स्वामी, आता हा मेळा राहिलेला नाही. आता हा मेळा म्हणजे तुझा स्वामी झालेला आहे. मेरा स्वामी सद्गुरुनाथा देखना तुझी मी नाही आता. अरे तूच आहे आता माझ्याकडे, मी निर्दोष नाही आता. मी आता माझ्या रूपामध्ये निर्दोष नाही, तूच आहे तुझ्या रूपाने. तात्पर्य असं की आत्मस्वरूपामध्ये गेल्यानंतर भेटून राहणार, आराम आणि निर्वाण आहे असे काही भेट राहतील समोर. हे एक अभेद असं स्वरूप प्राप्त झालेले निर्माण. आणि काय केलं सद्गुरु आहे, मी हे माझी ममता, हा जो माझा मी आहे आणि त्याची जी ममता आहे तोडून टाकली. आपण आत्मता वेळ दिली आणि मला आपल्याकडे घेऊन जातो. माझा अहंपणा, माझा मीपणा सगळा मागून टाकला, बाजूला केला. हे सद्गुरु राया आणि तू मला तिच्यामध्ये मिसळून दे, एकरूप करून टाकलं तुम्ही. आता निळा राहणार. अशा प्रकारचा हा अनुभव किती निश्चित करण्याचा अनुभव निर्माण मुलांचं जर जीवन पिढीचं पूर्ण जीवन सुरू केलं तर एकदम साधे होते ते फार शिकलेले. पण आता दिवसेनंतर जे बोलायला लागले ते मला काय बोलता येतं. एखादा तत्वज्ञ, एखादा महान या संधी जसं बोलत त्यापेक्षा सुंदर बोलतो. अशा तऱ्हेनं
बरोबर आपण स्वीकारले मानवांचे श्रीनिवास पाहिलं आणि दोन श्रीकांचे स्वीकारले त्या समस्वरांना स्वामीचे स्वीकारले ते मान चिंतन गेलेला आता या समस्वरांना स्वामीला काही विषयाने कशी दिली काय झालं हो हे ऐकल्याशिवाय कसं कळणार आपल्याला आपली त्या सत्पुरुषासंबंधी जी काय माहिती असते ती काय वेगळी असते. आज जगामध्ये जे संतांना ओळखणारे लोक आहेत त्यांची जी माहिती आहे ती अशी वेगळ्या स्वरूपाची असते. उद्या अशा सगळ्याची वेळ संपलेली आहे तेव्हा हरि ओम.